अगं रत्ने, बघितलंस का? बायको स्वतःहून पाणी आणायला चालली म्हणून नवरा बी निघालाय फौजी पाणी आणायला. अगं आजा आपल्या पोरांसारखा नाही, तो आधीपासून लय कष्टाळू बघ, आणि आपली शितली पण लय नशिबवान, तिला आजासारखा नवरा मिळाला. होय ना, तिने मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून तिला असला नवरा मिळाला. खरंय बघ. नाहीतर आमचे हे अहो एक तरी द्या, आणि ती मोकळी झालेली द्या, पाहिजे तर परत येताना दोन्ही घेऊन या. द्या. बरं घे. अगे शितले, नशिबानेच ग आजासारखा तुला नवरा मिळाला. हायच मी नशीबवान, अजिंक्यांपेक्षा भारी नवरा दुसरा कोणी मिळालाच नसता. हायच मी 10 लाखात एक. अहो काय करताय? टिकली तर लावू द्या की. काय झालंय आज सकाळ सकाळी? तू ना लावायची टिकली, मी लावणार. आता हे काय नवीनच? का माझ्या नावाने लावतेस ना? मी लावलो तर काय होतंय मग? कपस कोणतरी येईल की. कोण नाही येत, आणि आलं तर मी काय बेत नाही. माझी बायको आहेस तू. बर घ्या, लावा टिकली. अशी नाही, आता हो. मग कशी? माझ्या स्टाईलने लावणार. काय खुलून दिसते ना? कोण? मी ना? चंद्रकोर माझी. कपसाव बाहेर कोणी मला विचारलं तर मी काय सांगायचं? सांग, नवीन स्टाईल आहे, फौजी स्टाईल. फौजी स्टाईल. तुमचं ना हे काय तरच असतंय बघा. का तुला आवडलं नाही का? चला, काम आहेत मला. मला बी काम उरकायचे अजून. अजून बाहेर यायचं नाव घेणार. थांब ग, तो उलटे दिवस मोजायला सुरू कर, ते गेल्यावर बघ. मामी, गोठ्यातली कामं उरकतो एकदाच. अजून काय करायचंय का? नाही नाही, काय असेल तर सांगेन की मी. हा. आता मॅडम येतेलच बघ. आता ग घरातली काही काम आवरायच्यात का नाही? ते
मी आवरत होते. जरा अजिंक्यांनाच बघ. सकाळी प्रॅक्टिसला जाऊन आले ना, आवरून गोट्यातली कामं बी करायला घेतली. नाहीतर तू. अहो नाही, तसं नाही मामी. ते जरा आतला आवरत होते ना, म्हणून येळ लागला. कुणास ठाऊक बाई काय करत होतीस ती. आम्ही थोडीच नाही येतोय बघायला आतमध्ये तू काय करतीस ती. पण हे बघ, एक ध्यानात ठेव, बाईच्या जातीने कशी चटाचटा काम करायची असतात. अगं मम्मी, कशी छान आवरून आली बघ किती. आता असं छान कोरून टिकली लावायची म्हणल्यावर वेळ लागणारच ना. उगच कशाला ग तिला असं काहीतरी बोलती. अगं होय, पण जरा अजिंक्यांनाच बघ की किती कामं करतात ती. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं कामात असतात. रानातलं म्हणा, गोट्यातलं म्हणा, सगळं कसं रोजच्या रोज व्यवस्थित करतात. एक दिवस तक्रार आहे का त्यांची? कधी एका पैशाचं काम माझ्या अंगावर पडून दिलं नाही त्यांनी. मग कामच तसं असतंय त्यांचं, फौजी स्टाईल. माझी शिकवणच आहे म्हणा तशी, पण काय बाई जेडे, आता संपणार सगळं. का हो मामी, असं का म्हणताय? आता आठवड्याभरानं अजिंक्य जातील तिकडे आर्मीत. मग कोण करायचं त्यांची कामं? मी हाय की, मी करीन. तू करणार? अगं हाय ती होईना झालंय तुला, आणि तू काय काम करायचीस? नुसतं असं म्हणून चालत नाही. अहो नाही मामी, खरंच करीन मी. सोड, कुठलं काय. अगं तुझ्या जागी आमची जेडी असती ना, तर कसं सगळं हौशीने केलं असतं बघ तिने. आम्ही लहानपणापासून तसंच शिकवलंय सगळं तिला. मागल्या वर्षी आमच्या गोट्यात काम करत होतीस, तीच तुला नीट जमलं नाही, आणि आता कशाच काय करतीस? मम्मी, अगं असं काय म्हणतेस? येत असेल की तिला. अजिंक्यांची निवड आहे शेवटी. त्यांनी काय उगाच हिला पसंत केली बाय. पण आता कसं असतंय जेडे, काय काय लेकींना माहेरात लय जपत्यात, काय शिकवत नाहीत, बाहुली सारखं ठेवत्यात. त्यात घरात एकुलती एक लेक असल्यावर मग तर काय विचारायलाच नको बघ. अहो नाही नाही मामी, असं काय नाही. मी जाऊन ह्यांना मदत करते. बघ बाई, करू वाटलं तर कर, नाहीतर तुला वाटायचं तू काम करावं म्हणून मी सगळं बोलती. आणि लगेच जाऊन सांगू नको त्यांना मामी असं बोलली म्हणून. अहो नाही नाही मामी, मी जाऊन कामात मदत करीन. काय करत्यात, कसं करत्यात ते बघून शिकेल. आणि मी कशाला काय सांगणार आहे त्यांना? नाही, तू सांगणार असं नाही म्हणत मी, पण कसं आहे ना, आजकाल कुणावर भरोसा ठेवावं हे कळत नाही ग. काय आहे, आजच्या जमान्यात पाणी सुद्धा फुकून प्यायला लागतंय बघ. आता काय लोकच बदलली ग मम्मी. असू दे बाई. बर जा 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 लवकर. काय जमलं कळलं तर शिक, नाहीतर हायच आमच्या माग शेणगोटा. असं काय नाही मम्मी, शिकल किती हळूहळू. अजिंक्य शिकवतील तिला. पण शिकले, अजिंक्यांना त्यांच्या कामात लुडबुड केलेली चालत नाही बर का.